आणि आता थेट जाऊयात उद्धव ठाकरे हे काळा घोडा परिसरात पोहोचलेले आहेत, जिथे बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा गेल्या वर्षी उभारण्यात आला होता आणि इथे अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दाखल झाले। त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आहेत, शिवसेनेचे अन्य नेते आहेत, आदित्य ठाकरे आहेत आणि या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत बाळासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा या ठिकाणी गेल्या वर्षीच उभारण्यात आला आहे। हा कार्यक्रम झाला त्यावेळेला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते। त्यावेळेला सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी, राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। आज सकाळी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण केला, त्यांना अभिवादन केलं। तर आज संध्याकाळी विधान भवनाच्या परिसरात एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पण तत्पूर्वी रिगल सिनेमाच्या परिसरात जो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे त्याला अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते आवर्जून उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतो आहोत शिवसेनेची सर्व प्रमुख नेते मंडळी इथे उपस्थित आहेत। ढोल ताशांच्या गजरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष केला जातोय आणि बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या आठवणींना, त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचा प्रयत्न तर इथे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांशी बातचीत करताना दिसत आहेत। संजय राऊत, विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते इथे उपस्थित आहेत। हा पुतळा ज्या वेळेला इथे बसवण्यात आला त्यापूर्वी 2 वेळेला स्वतः उद्धव ठाकरे यांनी जाऊन हा पुतळा कशा प्रकारे बनवला जातोय त्याची पाहणी केली होती, काही आवश्यक त्या सूचना केलेल्या होत्या। आणि आता ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत रिगल सिनेमाच्या चौकातली, जिथे बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे। आणि या क्रेनच्या माध्यमातून शिवसेनेचे प्रमुख नेते आता बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील, अभिवादन करतील। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, कोण कोण शिवसेनेचे नेते इथे उपस्थित आहेत आणि पुष्पहार अर्पण करण्या व्यतिरिक्त काय काय कार्यक्रम असणार आहे इथे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आपण इथे दृश्य पाहतो आहोत आणि
शिवसेनेचे अनेक लोकप्रतिनिधी आमदार हे देखील इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे विधान भवनामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावराचा कार्यक्रम जो आहे थोड्याच वेळात सुरू होणार आहे। तर दुसरीकडे कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचे अनेक नेते, आमदार, खासदार आणि त्याचबरोबर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे षण्मुखानंद येथील शिवसेना मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत। तेथे त्यांचं भाषण देखील होणार आहे। मात्र आपण हे थेट दृश्य पाहतो, याच पुतळ्याचं अनावरण जे आहे, पहिलं अनावरण हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच हस्ते करण्यात आलं होतं आणि आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने कुलाबा येथील रिगल सिनेमाजवळ जो पुतळा उभारण्यात आलेला आहे तिथे स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अभिवादन करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। उदय, आता ही क्रेन इथे येते आहे समोर आणि या क्रेनच्या इथे वर काही प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत, त्यात आदित्य ठाकरे दिसत आहेत। आणखीन कोण कोण मान्यवर इथे आहेत की ज्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला जाईल बाळासाहेबांना? ठाकरे कुटुंबियांकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जाणार आहे आणि त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित असल्याचं दिसून येत आहे। आणि ठाकरे कुटुंबीय हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना इथे अभिवादन करतील थोड्या वेळात आणि त्यानंतर षण्मुखानंद येथील सभागृहासाठी निघणार आहेत। मात्र आपण इथे पाहतोय की स्थानिक शिवसैनिक जे आहेत दक्षिण मुंबईतले ते देखील इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात। स्थानिक शिवसेनेचे काही नगरसेवक आहेत, त्याचबरोबर इतर लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे सुद्धा या कार्यक्रमाच्या इथे उपस्थित आहेत। सुभाष देसाई आहेत, मुंबईतले शिवसेनेचे काही नेते, आमदार, खासदार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि दिवाकर रावते आपल्याला दिसत आहेत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ज्यांनी बाळासाहेबांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम केलं होतं, असे सुभाष देसाई आणि दिवाकर रावते आपल्याला इथे दिसत आहेत। रिगल सिनेमाच्या चौकातला बाळासाहेब ठाकरे यांचा हा पुतळा जनसागराला हात उंचावून अभिवादनाचा स्वीकार करतानाचा आणि आज याच पुतळ्याच्या इथे त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते। तर आता ठाकरे कुटुंबियांच्या वतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या पक्षाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येतोय, त्यांना अभिवादन करण्यात येत आहे। आदित्य ठाकरे आणि बाकीचे मान्यवर आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत। बाळासाहेब ठाकरे यांचा हा पुतळा पाहिला की शिवाजी पार्कवरच्या लाखोंच्या जनसागराला हात उंचावून अभिवादन करतानाचे बाळासाहेब ठाकरे आवर्जून आठवतात। रोखठोक स्पष्ट भूमिका, आत बाहेर असं काही नाही, जे आहे ते तोंडावर आणि स्पष्टपणे। 1990च्या दशकात आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये शिवसेना भाजप युती सत्तेत आली आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काही वेगळी पानं लिहिली गेली।
पण बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मात्र 2014 आणि नंतर 2018 या युतीला हळूहळू तडे जाऊ लागले आणि नंतर तर शिवसेना आणि भाजपची 25 वर्षांपासूनची युती ही विभागली गेली. दोन्ही पक्ष स्वतंत्र झाले. इथे आलेल्या शिवसैनिकांच्या अभिवादनाचा स्वीकार शिवसेनेची ही नेते मंडळी करतायत. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं आहे शिवसेनेच्या वतीने आणि ही बाळासाहेब ठाकरे यांचा हा भव्य पुतळा, जेवढं बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व भव्य होतं त्या व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या विचारांचं भव्यपण निश्चित या पुतळ्याकडे आणि त्या उंचावलेल्या हातांकडे पाहिलं की वारंवार अधोरेखित होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या पुतळ्याला अभिवादन केलंय आणि यानंतर शिवसैनिकांच्या एका मेळाव्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय, जिथे स्वतः उद्धव ठाकरे यांचं प्रमुख भाषण असेल. पण आज संध्याकाळी विधानभवनाच्या परिसरात होणाऱ्या कार्यक्रमाला ठाकरे कुटुंबियांपैकी किंवा स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जे कदाचित पुढच्या थोड्याच वेळात स्पष्ट होईल. शिवसेना साधारण 6 महिन्यापूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असे 2 गट आहेत. आज या दोन्ही गटांच्या वतीने राज्यभरात मुंबईतही विविध ठिकाणी अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संपूर्ण ठाकरे कुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि यानंतर शिवसैनिकांच्या एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, जिथे स्वतः उद्धव ठाकरे यांचं प्रमुख भाषण असणार आहे. आज शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे नेमकं काय सांगतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आज दुपारी एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्य सरकारच्या वतीने किंवा वैयक्तिकरित्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं, पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि आता उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार इथे उपस्थित आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना त्याची एक जबरदस्त वाटचाल सगळ्या महाराष्ट्रानं पाहिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात उभी राहिलेली राजकीय आंदोलनं, काही राजकीय वादळं महाराष्ट्रानं अनुभवली. मग अगदी सुरुवातीच्या काळातलं संयुक्त महाराष्ट्राच्या करताचं आंदोलन असो, त्यानंतर दाक्षिणात्यांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका असो, पुढे स्थानिकांच्या नोकऱ्या, मराठी माणूस आणि मुंबईतली महाराष्ट्रातली मराठी माणसाची पिछेहाट याकरता शिवसेनेनं घेतलेली आक्रमक भूमिका, बाळासाहेबांची अतिशय स्पष्ट आणि रोखठोक भाषणं ही महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. याच दोन्ही हात उंचावून लाखोंच्या जनतेला अभिवादन करणारे, जनतेच्या अभिवादनाचा स्वागताचा स्वीकार करणारे बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रानं शिवाजी पार्कसह महाराष्ट्रातल्या अनेक मैदानात पाहिले, पण शिवाजी पार्कवरचे हे दोन्ही हात उंचावलेले बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. आज दुपारी एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि आता संपूर्ण ठाकरे कुटुंबीय बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर टी व्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला आपण जी आता दृश्य पाहतो आहोत ती विधान भवनाच्या परिसरातली ही दृश्य आहेत. विधान भवनातलं हे मध्यवर्ती सभागृह आणि इथेच बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे, ज्याला ठाकरे कुटुंबियांना सुद्धा आमंत्रित करण्यात आल्याचं कळतं. एवढंच नाही तर विधानसभा अध्यक्षांनी काही वेळापूर्वी स्वतः उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याकरता आदित्य ठाकरे यांना फोन केला होता आणि त्यांच्याशी बातचीत केली आणि ठाकरे कुटुंबियांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरता विधिमंडळाच्या वतीने ज्यांच्या पुढाकारानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाचं, याला उपस्थित राहावं अशी विनंती ठाकरे कुटुंबियांना विधानसभा अध्यक्षांच्या वतीने करण्यात आली आहे आणि हा कार्यक्रमही थोड्याच वेळात सुरू होणार आहे. आता उद्धव ठाकरे या रिगलच्या चौकातनं शिवसेनेनं आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या संबोधनाच्या कार्यक्रमाला जातात का या विधान भवनातल्या कार्यक्रमाला थोडा वेळ हजेरी लावतात, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. या दोन्हीकडे आपलं बारकाईने लक्ष असणार आहे. पण तुर्तास बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.